जांबा खुर्दमध्ये तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिक हैराण, ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. मूर्तिजापूर जांभा खुर्द गावात स्वच्छतेच्या समस्यांना गंभीर रूप धारण केले असून तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. गावातील विविध भागांमध्ये नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने घाण साचले असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांना धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. पावसाळा जवळ येत असताना नाल्यांमधील घाण आणि साचलेले पाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. गावातील नागरिकांना संबंधित प्रशासनांना तातडीने हस्तक्षेप करून नाल्यांची साफसफाई करावी, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे. समस्या कायम राहिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याचे प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घेण्याची गरज आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. गोष्ट की हे शेतात पाणी जात जाय आणि आता त्यानं मोठी लांग टाकली, त्याच्यानं अजिबात बंद झालं ते पाणी. आता आमच्या पाणीच जात नाही बाबा, भांड्या घासाचं जात नाही, संडास बाथरूमचं पाणी जात नाही. तेव्हा इथं छोटी लहान नाली आहे, त्या नालीतून पाईप टाकला आम्ही स्वतः खंदून. सरपंचाला सांगून काय त्रास होते याचा मच्छराचा त्रास होते. फॅन कूलर लावसान तरी मच्छर सुटू देत नाही. समस्या हे आहे की बा मच्छर लागीन तिथे मच्छर होऊन राहिले, बिमाऱ्या वाढून राहिल्या आणि नालीचं पाणी आमल्या घरात घुसून राहिलं. आणि आमची अजून नाली आमच्या बंद, मागची जी नाली आहे ती नाली बंद करून टाकली. ग्रामपंचायतला याची तक्रार नाही दिली. ग्रामपंचायतीला तक्रार काय देत आहे, राजीनामा देतो म्हणते सरपंच. मग काय करतात?